सुंदर मनामध्ये भरली। सक्तीची रजा वाढवत वाढवत लतिकाला काढणार का ते? बाबा नाही 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 नाही, असं झालं तर ना सगळं अवघड होऊन जाईल. अभिनम्य हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे त्यांचा जॉब बंद म्हणजे पगार बंद. ते हप्तेही भरू शकणार नाहीत ना. त्यात लतिकाची पण नोकरी गेली तर काय करणार ते? नाही 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 नाही, मला काहीतरी केलं पाहिजे. त्यांना ना मदत केली पाहिजे मला. त्यांना अभिनम्यला त्रास द्यायचंय, पण त्यात काही कारण नसताना माझी लती बरडली जाणार ना, आणि मग तिला त्रास होणार म्हणजे मग मला त्रास होणार आहे. नाही 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 नाही, मला त्रास नकोय. मला ना माझं प्रेम होय, आणि माझ्या प्रेमासाठी मी काही करेन, काही म्हणजे काहीही. कम इन. नमस्कार. मी दैनिक मखमालाबादचा पत्रकार. तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हा बसा ना. थँक्यू. जमतंय का आता? जमावं लागेल. आजच्या दिवस त्रास देतो बापू. उद्यापासून उठन मी माझा. द्या. अरे फिट व्हायची एवढी काय घाई नाही आपल्याला. फिट तर आहेच मी बापू. हे पायाला लागेल आहे ना. होईन मी बरा. पाहतो बापू. फोन देता का? लतीशी बोलायचं. तुम्ही बोला, मी जरा पाय मोकळे करून येतो. काय म्हणजे अभिमन्यूला जी मारहाण झाली त्यामध्ये दौलतचा हात आहे असं गाव म्हणतंय. दौलत अभिमन्यूला घाबरला म्हणून त्याने त्याचा पाय मोडला, जेणेकरून त्याने शर्यतीत भाग घेऊ नये. म्हणजे मला असं वाटतं की अभिनम्य तगडा स्पर्धक आहे ना, आणि हा जो दौलत आहे ना, एक मिनिट. हा बा. हे बघा सज्जनराव, गावामध्ये आधीच बोंब सुरू झाली आहे. ते पत्रकार आहे ना, हात धुवून आमच्या मागे लागलेत. तेव्हा कृपा करून काही पचकटू नका. आणि दौलतरावांचं नाव तुमच्या तोंडून जर आलं ना, तर मग तुमचं काही खरं नाहीये. आणि लतिकाने दौलतरावांना पाहिलंय हे जर बाहेर आलं ना, तर ते फक्त तुमच्याकडून आलं असं होतं. आणि ते पत्रकार आहे ना, ते रेकॉर्डर चालू करून बोलता, आणि चुकून तुमच्याकडून जर काही बाहेर आलं तर मग तुम्ही आहे आणि मी आहे. त्यामुळे कानावर हात, तोंडावर बोट, आळीमिळी उपचिळी. कळलं? हा बा. काय झालं? काही नाही. माझ्याशी बोलू नका म्हणाले का ते? नाही नाही, त्यांना काय माहिती तुम्ही इथे आलात ते. त्यांच्या खबरी सगळीकडे आहेत. नाही नाही, आमचं जरा वेगळं काम होतं, त्याच्याबद्दल बोलत होते ते. बरं, काय म्हणत होता तुम्ही? मी कुठे काय म्हणत होतो? अभिमन्यू तगडा स्पर्धक आहे असं काहीतरी. हा मग ते तर सगळ्यांनाच माहिती आहे ना. तुम्ही तर दौलतचं पण नाव घेतलं. हो का? मी का दौलतचं नाव घेतलं बरं? तुम्हीच सांगा. नाही, काही कारणच नाही ना त्यांचं नाव घेण्याचं. तुम्हीच म्हटले. मी का? नाही, मी तर विसरलो त्यांचं नाव का घेतलं होतं मी ते. बरं, मला सांगा, तुम्हाला काय वाटतंय, दौलतने मारला असेल का आम्हाला?
हे मी कसं सांगणार ना, मी काही पोलीस नाही आहे ना. अहो मग तुम्हाला खबर तर असेल ना. अहो नाही हो, मी ना बँकेतला एक साधा मॅनेजर आहे. माझं कसं आहे ना, म्हणजे मी भलं आणि माझं काम भलं असं आहे. मला गावातल्या राजकारणाबद्दल काहीच माहिती नाहीये. मी इथे नवीन आहे ना. एक मिनिट. हॅलो सर, मला लवकर घरी जायचंय. अरे बाप, अच्छा हो का, मीटिंग आताच आहे का? काय सर, मी रुपाली बोलतीये. हो, पोचलात का तुम्ही बँकेत? सर मी बँकेतच आहे. अरे बापरे, अबे ठीक आहे, तुम्ही या इथे बँकेत, मग मी तुम्हाला माझ्या केबिन मध्ये बोलवतो. हा ओके बाय. हा सॉरी, माझी ना एक अर्जंट मीटिंग आहे, आपण नंतर बोलूया का? ओके, तुम्ही माझं कार्ड ठेवून घ्या आणि काही वाटल्यास फोन करा मला. हो हो नक्कीच. हे पहा, आणि तुम्ही पुढच्या वेळेला याल ना तेव्हा वेळ घेऊन या बरं. ओके. हा बापू. मी बोलत होईल ते. अभ्या, बरं वाटतंय का तुला? बरं नाही वाटत ते. काय झालं? लक्ष नाही लागू राहिलं माझं. म्हणजे? शर्यतीतून बाहेर नाही पडायचं मला ते. अभ्या, आता शर्यतीचं कायला बोलतो तू? म्हणजे नको तो विषय आता. तू बरा हो आधी. नको विषय म्हणजे तू म्हणली ना ऑटोग्राफ घेणार शर्यत जिंकलो मी की. लते. हा काय झालं? कुठं काय? आई चिडली का तुझ्यावर? लते बोल ना, चिडली ना आई? मायावर कायला चिडतील त्या? ओळख तुम्ही आईला, ओळख तुम्ही. म्हणजे? मला काही झालं ना ते. तिचं डोकं नाही राहत जागेवर. कुणावर चिडून कुणावर नको असं होतं तिला. आप्पा, दादा, वहिनी सगळ्यांवर चिडते. मी ठीक असलो की ठीक असते ती. मला काही झालं मग. अभ्या, आई आहेत त्या. म्हणूनच म्हणून राहिलो. मनाला नको लावून घेऊ. हो नाही मी ठीक झालो ना. होती टीबी ठीक. लते जीव आहे मायावर तिचा. साधा काटा जरी बोचला ना सैर बेर होती ती. माहिती ना तुला. आता तर पायाला एवढं लागेल आहे, जवळपास आदू झालो मी. अभ्या प्लीज असं नको बोलू तू. अगं गंमत करू राहिलो. ते पाय, मला नाही आवडत असली गंमत. असं सारखं नको ना बोलू तू. मी अधू झालोय म्हणून. आयला टेन्शन घेते तू. ठीक आहे मी. कारण मला असं वाटतंय की हे सगळं माझ्यामुळे झालंय. तुझ्यामुळं काय? या सगळ्याला जबाबदार मी आहे. येडी का तू? हां, स्वतःवर काय लागते तू सगळं? याला जबाबदार दौलत आहे. त्याचं आपण काहीच वाकडं करू शकत नाही. करू शकत नाही असं नाही. म्हणजे? त्याला मैदानावर हरवायचं ते. आता कसं हरवणार अभ्या? पाय मोडलाय मा फक्त. जिद्द नाही. अभ्या, तू प्लीज आता शर्यतीचा विचार करू नको. तुझा विश्वास नाही का हल्ला ते? हां, मायावर विश्वास नाही तुझा? अभ्या, माझा विश्वास आहे, पण तुझा पाय पाय नाही हल्ला ते. माया शरीराचा भाग आहे. माझं शरीर आणि मन मला सांगू राहिलं मी लवकर बरा होणार आहे लते. आणि शर्यतीत बी उतरणार. तू साथ देशील ना मला?